आता पूर्वी पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केलेत फेटे. मग आम्हाला घ्या नऊवार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घालतो गाऊन. बावळ्याचा बाजार. बरं केवढ्याचा फेटा मांडलो बाई गडी होईल, बांध फेटा. अहो एका लग्नाला गेलो महाराज मी, कार्यालयात लोक बसले होते, तोंड इकडं होतं कार्यालयाचं, सगळे माणसांची पाठ दिसायची, तोंड दिसत नव्हतं. आणि बायांनाही फेटे, पुरींनाही फेटे, पोरांनाही फेटे, अख्खी तुरी. आणि मंगलाष्टक सुरू झाली म्हणून मी काय काय आलो आणि पायरी चढलो. एका बाई शेजारी बसलो, आरडली ती बाई. ते गडी का बाई ओळखून त्या तुर्यानं गोठाळा झाला सगळा. ती बरं होतं तिनं महाराज म्हणून सोडला, नाही तर दुसरा आणला असता एखादा. विनोदाचा भाग सोडा. आजिकत आहे त्यांना, आजिकत या. ते आजिकत राहतात फक्त. आणि आजी काय म्हणते माहिती का, माझ्याशिवाय पप्या राहत नाही. पप्या राहतोय ना, तू नाही सांभाळला तर तुला भाकर नाही. चला थोडं पुढं, पटापटा पुढं सरकायचं. आता यावं लागतं फायनल, आणि आल्यावर जावंच लागतं. मी यायचं कशाला, भोगायला प्रारब्ध आहे. काही काही सवय ना लोकांच्या लागल्या. पाया पडून सांगतो, जर निसर्गाने साथ दिली आणि मुलगा जर निर्व्यसनी असेल तर 2 एकर जमिनीवाला बंगला बांधून 4 चाकी घेऊ शकतो. काय मत आहे तुमचं? पण सगळ्यांच्या डोक्यात सर्व्हिसवाला, सगळ्यांच्या डोक्यात तीच खटकी. हा मी तीच वेळ येणार आता. आणि जवळजवळ निमेपेक्षा जास्त आली. कारण ह्या समाजाला ती काय झाली, समजा आम्हाला रोज 1000-2000 रुपये पाहिजे सवय झाली. एखादी जर पावसानं 3 कीर्तन कॅन्सल झाले ना, आम्ही दात खातो. बायको दात खाय, पोराच्या कामपट्टी ठेवून दे, पिसाळेवाणी करतो घराला. ती सवय लागली ना. 1000-2000 काही का होईना, पण ते थोडे फार का होईना पण रोज आलेच पाहिजे. ते एखादी जर पावसामुळं एखादा म्हणलं आजचे 2 कीर्तन कॅन्सल आहे, का भाजी कुणीकडून, बटाटे कुणीकडून, ते बायकून मीठ टाकलं नाही तरी माणसं म्हणतात समजत नाही तुला, टाक मीठ, खाराट खातो ते दिवशी. कारण की आमच्या इंद्रियाला काय लागली, सवय लागली. तर खेळू द्या त्याला, तुम्ही नाही सवय लागली. तस या लोकांना काय लागली, पैसे घेण्याची सवय लागली. म्हणून अजून 5-10 वर्षांनी इतकं जड जाईल. आत्ता शिकतात सवय. आत्ता शिकी एखादा प्रत्येक माणूस आता 25 कोटी पर्यंत गेलाय या वर्षी. शेवटचा माणूस 25 कोटीचा आहे 288 मध्ये. पण इथून पुढे ना महाराज, कोंबड्या, अंडे, बकर, शेळ्या, गुंठा, अंडरपॅन्ट सगळं टिकावं लागल, तेव्हा खुर्ची मिळेल. एवढे वाईट दिवस. साधा सरपंच व्हायला 15 लाख आणि वांग कळत नाही काही, त्याला विचारलं सई. इथून पुढं आमचं थोडं ऐका, स्वाभिमानानं जगायला शिका. थोड्या दिवस राहायचं, काही लय दिवस राहायचं नाही, आणि काही संघ न्यायचं नाही. दिवस फिरत यात. आणि एका मिनिटात सांग का, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. दिवस फिरतात. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर आणि जटायू रामाच्या मांडीवर. महिला मंडळ थोडं सासू सासऱ्यांच्या सेवा करायला शिका. नुसतं तो खिलारी लावून नका धरू तेवढा. कारण पूर्वी असं होतं, पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापाला माहित नाही झालं, व्हॉट्सअपला कळलं त्याला गुड्डी गेली काय.
अजून 2-3 वर्ष नाही ना पोरीनो, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. बाया बाया बाया.